बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। बारामती पोटनिवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र प्रत्यक्षात 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय वारसा टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सक्रिय काय भावनिक वातावरणात आज तुम्ही सामोरे जात आहात, काय भावना आहेत? सुनेत्रा पवार आणि सोबत खासदार पार्थ पवार सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार पोहोचले आणि त्यावेळची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मतदानासाठी जाण्यापूर्वी पार्थ पवार जे आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि सुनेत्रा पवार जे राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि पोटनिवडणूक लढवता आहेत बारामतीची पवित्र मत असतं, त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो बाहेर या। मोठ्या प्रमाणावर पाहतोय बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्याचं बारामतीकरांनी सांगितलंय की नक्कीच आम्ही 2.5 लाख क्रॉस करून घेऊ। दादांपेक्षाही जास्त मतदान असू शकतं। आता 60-70% आपण प्रयत्न करणार आहे। ऊन आहे, अनेक लोकांनी आवाहन केलं आहे की ते करून घेतील, तर आता बघू 5 वाजता काय राज्यसभेचे खासदार आणि अजित पवारांचे सुपुत्र सुनेत्रा पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मोठ्या प्रमाणावर मतदान पार पडेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। उन्हाचा तडाखा जास्त आहे, 60 ते 70% मतदान पार पडेल अशी आमची अपेक्षा आहे असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मतदानासाठी जाण्यापूर्वी पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलेलं आहे आणि त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आणि थेट बारामतीमधून आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयकुमार, आजचा दिवस महत्त्वाचा आणि तितकाच भावनिक सुद्धा आहे, केवळ पवार कुटुंबियांसाठी नाही तर संपूर्ण बारामतीसाठी, आणि त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतोय। अगदी प्रचारावेळी सुद्धा बारामतीकर भावूक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा। जयकुमार विक्रांत, बारामतीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मी आता बारामतीतल्या या काटेवाडीतल्या मतदान केंद्रावरती आहे। प्रेक्षकांना आपण इथले दृश्य दाखवूयात की मोठा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आज सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध 22 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि एकूण आज बारामतीमध्ये 3,83,000 एवढे जवळपास मतदार आहेत। त्यांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। आपण बघू शकता की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे काही क्षणात या काटेवाडीतील मतदान केंद्रावरती पोहोचतील आणि त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील। तत्पूर्वी निवडणूक आयोगाकडून संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलिंग बूथ संपूर्ण सज्ज झालेले आहेत। बारामतीमध्ये एकूण 478 पोलिंग बूथची उभारणी करण्यात आलेली आहे। या पोलिंग बूथवरती, या मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 3,83,000 एवढे मतदार त्यांचा आज मतदानाचा हक्क बजावणार आहे। आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारामध्ये पवार कुटुंब असेल, अनेक नेते मंडळी असेल, त्यांच्याकडे एक चंग बांधण्यात आला होता की बारामतीची जी पोटनिवडणूक आहे यामध्ये सुनेत्रा पवारांना अधिकच्या मतांनी, देशात सगळ्यात जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याचा चंग
बारामतीकरांनी बांधलेला आहे, कार्यकर्त्यांनी त्यांच्या बांधलेला आहे, परंतु त्यांना किती त्यामध्ये यश येणार हे पाहणे महत्वाचे असले तरी आज या पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण बारामतीकर मतदान करणार का हे पाहणे महत्वाचं असलं तरी एकूण किती टक्के मतदान होणार हे विक्रांत पाहणं महत्वाचं असणार आहे. खरंय जयकुमार, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदी पार्थ पवारांनी सुद्धा काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली. उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, आमचा प्रयत्न असणार आहे अधिकाधिक मतदान पार पडावं यासाठी. बारामतीकरांचं या अनुषंगानं काय मत दिसतंय, काय म्हणणं दिसतंय? बारामतीकर किती मोठा प्रतिसाद देऊ शकतात आजच्या मतदानाच्या दिवशी, काय अंदाज वर्तवला जाऊ शकतोय जयकुमार? उन्हाचा तडाखा पाहता बारामतीकर सकाळच्या सत्रामध्येच त्यांचं मतदान उरकणार असल्याचं आपल्याला चित्र पाहायला दिसतंय. मतदान केंद्रावरती आपण बघू शकतो की मोठी गर्दी अशी झालेली पाहायला मिळते. यापूर्वी कधी बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कधी अशी गर्दी या मतदान केंद्रावरती पाहायला मिळाली नव्हती. परंतु बारामतीकरांमध्ये अनेक उत्साह आहे, त्यांच्यामध्ये एक भावनिक भावना आहे की सुनेत्रा पवारांना अधिकच्या मतांनी कसं निवडून आणायचं याचा प्रयत्न बारामती करून केला जाणार असल्याचं तरी आता सध्या दिसत आहे. हे सर्व काटेवाडीकर आहेत, काटेवाडीतील नागरिक आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत, मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान केंद्रावरती गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळेस हयात होते ते या मतदान केंद्रावरती त्यांचं पहिलं मतदान कसं होईल हे त्यांच्याकडनं प्रयत्न असायचा. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील या मतदान केंद्रावरती येथील मतदारांना आज 7 वाजल्यापासून सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जे मतदार या मतदान केंद्राच्या आवारामध्ये असतील, हद्दीमध्ये असतील, त्यांनाच त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. विक्रांत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात मतदार दिसत आहेत बारामतीचे आणि अजून मतदानाला सुरुवात व्हायची, त्यापूर्वीच मोठी गर्दी मतदारांनी केलेली आहे. काही मतदारांशी संवाद साधता येईल? आपण मतदारांशी संवाद साधूयात, त्यांच्याशी संवाद साधूयात. नेमकं कुठून आलात काका आणि काय भावना आहेत आज? काय वाटतं किती टक्के जयकुमार, काही तांत्रिक बाबींमुळे मतदारांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र ही सगळी परिस्थिती आपण बारामतीमधली पाहतोय. अजून मतदानाला सुरुवात व्हायची, त्यापूर्वीच बारामतीतले मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रात पोहोचलेले आहेत. आपले प्रतिनिधी जयकुमार त्या मतदान केंद्रावर आहेत जिथं थोड्याच वेळात सुनेत्रा पवार ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि सोबतच त्या निवडणुकीच्या उमेदवार सुद्धा आहेत. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवता आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या मतदान करणार आहेत तिथे आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आहेत. बारामतीमधली आत्ताची परिस्थिती नेमकी काय, तर मोठ्या प्रमाणावर मतदार हे 7 वाजेच्या आधीच मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. आता 7 वाजलेले आहेत आणि काही वेळात मतदान प्रक्रिया सुरू होईल, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल आणि मतदान मोठ्या प्रमाणावर व्हावं ही अपेक्षा बारामतीकरांना आहे, ही अपेक्षा बारामतीतल्या राजकीय नेत्यांना आहे. अगदी पार्थ पवार जे आता राज्यसभेचे खासदार आहेत, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे पुत्र आहेत, त्यांनी सुद्धा तसं बोलून दाखवलं. मात्र उन्हाचा तडाखा प्रचंड असल्यामुळं असा अंदाज आहे की सकाळच्या सत्रात आणि मग संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदान पार पडू शकते. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत आहेत. जयकुमार, हे सध्या त्या मतदान केंद्रावर आहेत जिथं सुनेत्रा पवार अगदी थोड्याच वेळात मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. जयकुमार, काय हालचाली दिसत आहेत मतदान केंद्रावर? मतदान आता सुरू होईल, 7 वाजलेले आहेत. आपण बघू शकतोय की आता मी काटेवाड्यातल्या मतदान केंद्रावरती आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत युवा नेते योगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार हे देखील मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. ते आता मतदानाचा हक्क बजावतील. तत्पूर्वी आपण त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करूयात. बापूसाहेब, आज मतदान करताय, काय नेमकी भावना आहे? काय मतदारांना काय आज आवाहन करा? मतदारांना माहितीच आहे काय आहे. खरं म्हणजे दादांच्यामुळं, दादा गेल्यामुळे झालेली बाय इलेक्शन आणि बारामतीकरांना माहिती आहे काय करायचं, काय काय करायचं. कार्यकर्त्यांकडनं चंग बांधलाय, जास्त देशात सगळ्यात जास्त लीड निवडून आणायचे. नाही, ते माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. एक दादांना श्रद्धांजली म्हणून आपण मतदान करतो, ते जास्त महत्वाचं. कधी न आता बूथवरती एवढी गर्दी झालेली आहे. यापूर्वी असे मतदार कधीच बाहेर पडत नव्हते. आता मतदार आलेले चित्र पाहायला मिळतं. आपल्या भावना व्यक्त करतात दादांच्या प्रती. विरोध करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र विरोध त्यावर देखील विरोध करता आलीच नाही. मात्र काही लोकांनी करता आता प्रत्येकाची आपली आपली मतं आहेत. असं काही फार कुठल्या पक्षाने तो उभं नाही केलं, वैयक्तिक काही जण उभे राहिले. ज्या परिस्थितीमध्ये हे निवडणूक तर एकूण बारामतीकरांना बोला बोला.
नाही, मी बारामतीकरांना हेच आवाहन करेन की बारामतीकरांना माहिती दादांनी बारामतीसाठी काय केलं आणि त्याच्यामुळं एक दादांना श्रद्धांजली म्हणून आपण मतदान द्या. जे रेकॉर्ड तो अशा पद्धतीने पार पवार काय वाटतं तुम्हाला रेकॉर्ड आता ते समजेल ना, आज बोलून काही उपयोग नाही. झालं तर चांगली गोष्ट आहे की बारामतीकरांचं जास्तीत जास्त प्रेम दादावर दिसून येईल की प्रत्येक जणी आपलं जे काही वातावरण झालं होतं, जे अचानक घडले आणि त्याच्यामुळे बारामती जी शॉक मध्ये आहे, तर ते मतदारांना वाटतंय की जाऊन आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी. निवडणूक बिनविरोध होऊ शकले नाही. जे काही अपक्ष उमेदवार आहेत पार पवारांचं म्हणणं होतं की त्याच्या मागण्या काहीतरी वेगळ्याच होत्या आणि त्यामुळे त्या सगळ्या उमेदवारांची मागण्या नाही, कारण मी कुठल्या उमेदवाराशी बोललेलो नाही. त्याच्यामुळं आता तुम्ही पण समजू शकता, असतील काही लोकांच्या मागण्या. दुसरा एक विषय होता, रोहित पवारांना काल क्लीन चिट मिळाली त्यांच्या मध्यंतरी जे काही आरोप झाले त्या संदर्भामध्ये क्लीन चिट मिळाली. काय तुम्ही म्हणाल? चांगलं आहे, जे काही योग्य होतं ते घडलं त्यांच्या दृष्टीने. सांगता सभेला सुप्रिया सुळेंना फोन गेला किंवा सुप्रिया सुळे या स्वतः उपस्थित होत्या, मात्र रोहित पवारांचं म्हणणं तुम्हाला कुठलाही फोन नव्हता किंवा मला एक सांगतो, मी काय राजकारणी नाहीये, हे सगळे राजकीय व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी सांगता सभेमध्ये म्हणाल्या की दादांचा जो अपघात आहे त्याबद्दल त्यांना शंका, तर अजूनही परिवारामध्ये याबद्दल काय भावना आहे, शंका आहे? नाही, शंका तर कुठंतरी मनात आहे. प्रत्येक बारामतीकर, मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यांनाच वाटतं की एकदा चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे, काय झालं नक्की काय घडलं. तर बाकीचे जास्त कोणी बोलतात त्याला काय अर्थ नाहीये, पण चौकशी झाली पाहिजे की काय झालं. ज्या पद्धतीने रोहित पवार सातत्याने यावर शंका तपास ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे तो होताना दिसत नाही. तुम्हाला देखील तसं वाटतं की कुठेतरी नाही, तपास हा खरं उघड होत नसतो, तो तपास आहे. तो काय रोज ते पेपरला डिक्लेअर नाही करणार की आज असं झालं आज तसं झालं. ते त्यांची चौकशी त्यांच्या परीने गव्हर्नमेंटची चालू आहे असं मला वाटतं. सर, बारामतीकरांना काय आवाहन करायचं? काय, बारामती 91 पासून बारामतीकरांनी दादांवर प्रचंड प्रेम केलं. बारामतीमध्ये प्रत्येक वेळी दादांची आठवण येते. आपण पाहतो की पवार कुटुंबातील विक्रांत, आपण बघतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या सुविध पत्नी शर्मिला पवार हे त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधायचा प्रयत्न करणार आहोत. आपण शर्मिला पवार जे युवा नेते योगेंद्र पवार यांच्या मातोश्री आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधायचा प्रयत्न करणार आहोत. काय बिनविरोध करण्याचा देखील वहिनी साहेब, होऊ शकतो. नाही होऊ शकली बिनविरोध, पण ठीक आहे. सुनेत्रा वहिनीच निवडून येणार. अच्छा, काय आवाहन करणार बारामतीकरांना ज्या पद्धतीने पार पवार एक रेकॉर्ड आम्ही म्हणणार आहोत 2,70,000च्या पुढे या ठिकाणी सुनेत्रा पवारांना मतदान होणार. तुम्ही नेमकं काय आहोत? हो, मी नक्कीच 5च्या मताशी सहमत आहे या बाबतीत. नक्कीच हे मतदान मोठ्या प्रमाणामध्ये होणार. काय ज्या पद्धतीने अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक भावनिक वातावरण या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळालं. हो, आहेच. सर्वत्रच एक भावनिक वातावरण अजून आहेच आणि ते कायम राहील मला असं वाटतंय. आदरणीय दादांची आठवण आपण कोणीच पुसून टाकू शकत नाही आणि आज या निवडणुकीला किंवा या मतदानाला आम्ही दादा नाही आहेत खंत आणि त्यांची आठवण सतत येत आहे. जी सांगता सभा होती त्यामध्ये सुनेत्रा पवारांनी दादांच्या अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली. त्यांच्या मनात देखील शंका आहे. तुम्ही कुटुंबीय आहात, तुम्हाला तसंच वाटतं की दादांच्या या अपघाताबाबत शंका? आम्ही सगळेजण एकमताचेच आहोत आणि त्याच्यामुळे त्या ज्या बोलल्या असतील ते नक्कीच योग्य बोलले. गेल्या काही दिवसांपासून विलिनीकरणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय. दादांच्या निधनानंतर ती कुठेतरी या सगळ्या चर्चा असताना पाहायला मिळत आहेत. तुम्हाला कुटुंबीय म्हणून काय वाटतं की राष्ट्रवादी एकत्र येणं आता गरजेचं आहे? कसं आहे, आता या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत, वरच्या लेवलवरती होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. एकत्र आले कुटुंबीय म्हणून मला नक्कीच आवडेल. धन्यवाद.
विक्रांत, आपण बघू शकतो की आता आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी देखील संवाद साधला. तसेच युवा नेते योगेंद्र पवार यांचे मातोश्री शर्मिला पवार यांच्याशी देखील विक्रांत आता संवाद साधलेला आहे आणि आता काहीच वेळात ते त्यांच्या मतदानाचा हक्क बजावतील. अगदी खरं आहे जयकुमार, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बारामतीकरांच्या ज्या भावना आहेत त्याच पवार कुटुंबियांच्या सुद्धा भावना आहेत. आपण आतापर्यंत प्रतिक्रिया ऐकल्या. पार्थ पवार यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, त्यानंतर आपण श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे, योगेंद्र पवारांच्या मातोश्री त्यांचीही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. आणि या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आजचा दिवस बारामतीकरांसाठी बारामतीसाठी महत्त्वाचा आहे, तसाच तो भावनिक सुद्धा आहे. आज मतदान मोठ्या प्रमाणावर पार पडावं, बारामतीकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, अशा प्रतिक्रिया असं आवाहन पवार कुटुंबियांकडून केलं जात आहे. आणि ही दृश्य आपण आताच्या क्षणाला जी पाहतोय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ज्यावेळी अभिवादन केलं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन, त्यावेळची ही दृश्य आहेत. सर्वात आधी त्या स्मृतीस्थळावर गेल्या, त्यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. सोबतच खासदार पार्थ पवारांनीही अभिवादन केलं.